सर्वप्रथम जे चांदूरची जनता ज्यांना माझ्यावर इतना प्रेम केला आणि माझ्यावर इतका विश्वास दाखवला त्यांच्या सर्वांना मी खूप आभार मानते आणि निश्चितच त्यांच्या जे विश्वास आहे त्यांचे जे स्वप्न आहे ती पूर्ण करण्याची माझी पण तयारी आहे आणि जनताने आजपर्यंत जे काही पक्षांचे काम असतात ते सब पाहून बदलावाचा निर्णय घेतला आहे तर निश्चित त्यांचा हे निर्णय त्यांच्या चांदूरसाठी भविष्यासाठी खरा ठरेल हा माझा कोणत्या कामांना प्राधान्य राहील साधारणतः काय अजेंडा राहील आपला निश्चितच माझे काम करणारे लोक आहे आणि निश्चितच जनतेने आमची प्रामाणिकता सेवा आणि आमचे जे काही कार्य आहे आजपर्यंत ते पाहूनच आम्हाला मान्यता दिली आहे तर निश्चितच त्यांच्या ते स्वप्न पूर्ण करणं आमची जबाबदारी आहे आणि हे जबाबदारी मी स्वीकार करते आणि त्यांच्यासोबत विजय आहे आणि एक नवीन पॅटर्न विदर्भात सुरू झालेला आहे हा त्याचा विजय आहे निश्चितच लोकांनी जो विश्वास दिला आहे त्याचा मी आभारी आहे आपल्या मात्र एवढं सांगू इच्छितो की येता का हा तरुण राज्यकर्त्यांसाठी फार चांगली दिशा देणार आहे हे मध्यंतरी जे आहे म्हणजे या इलेक्शन मध्ये जे आहे मोठ्या पैशाचा वाटप झाला आहे असा तुम्ही आरोप केलेला होता त्या ठिकाणी सुद्धा आपण मोठा होता निश्चितच तो थांबवला म्हणून आम्ही विजय प्राप्त करू शकलो कारण मोठ्या प्रमाणात त्यांनी ज्या पद्धतीनं इथं घोळ केला तो आम्ही तेव्हाच पकडला आणि म्हणून लोकांनी भरपूर मतं दिले लीड जो होता तोच फक्त मोठा विजय हा आम्हाला माहित होता पुन्हा म्हणून त्या ताकद निवडून करत या निवडणुकीमध्ये वंचितने बाजी मारली आगामी मनमामध्ये किती जागा होईल निश्चितच याचा परिणाम सर्व विदर्भातील महानगरपालिकेवर पडेल राज्यातील पडेल आणि एक नवीन पॅटर्न वंचित बहुजन आघाडी दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ शिंदे ते दोन्ही जे पक्ष होते काँग्रेस आणि भाजप ते सातत्यानं छोट्या पक्षांना सोबत घेतात पण योग्य त्यांना न्याय मिळून देत नाही पण एक नवीन पॅटर्न ते महाराष्ट्रावर नवीन प्रकार केला वंचित आणि काँग्रेसमध्ये आगामी निवडणुकीमध्ये युती होऊ शकत आहे त्या निवडणुकीत त्यातून निर्णय होईल आजचा हा जल्लोष आहे हा जल्लोष आज साजरा करू